डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे। परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय। अशा अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणावेत, त्यासाठी 1 मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवावी असे निर्देश मोटार परिवहन विभागाला म्हणजे आरटीओला दिले आहेत। 2 दिवसांपूर्वी वरिष्ठ स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे। त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, वाहनांची नियमित तपासणी न करणे आणि सुरक्षा विषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे या प्रकारांमुळे अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता अधिक असते। अशा वाहनांना वैध विमा नसल्यास अपघात नंतर प्रवाशांना नुकसान भरपाई मिळवणे कठीण होते। अनेक वेळा वाहन मालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो। तसेच अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठे नुकसान सहन करावे लागतात। नियम पाळणाऱ्या एसटी महामंडळासारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचे ओझे, दर कपात आणि अनियमित बाजारपेठेमुळे अधिकृत सेवा आर्थिक अडचणीत सापडतात। एसटी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील प्रवासी संख्या घटल्याने नियोजित मार्ग आणि वेळापत्रकावरील त्याचा परिणाम होतो। तज्ज्ञांच्या मते अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक सुरक्षेचाही मुद्दा आहे। अशा वाहनांमुळे मानवी तस्करी, लूटमार किंवा इतर गुन्ह्यांना खतपाणी मिळू शकते। प्रवाशांची नोंद किंवा तपशील उपलब्ध नसल्याने तपास यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागतो। रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे। वेग मर्यादा भंग, बेदरकार वाहन चालकता आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातात, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ होते। या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभागाने कडक अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि व्यापक जनजागृती यावर भर देणे आवश्यक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे। दरम्यान ऑनलाईन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून कायदेशीर वाहतूक सुलभ करणे तसेच प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचा वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे। अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई आणि जनसहभाग या दोनच मार्गांनी सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते। त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।